वसई विरार अनाधिकृत बांधकाम प्रकरणी प्रवर्तन निदेशालय एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने एक मोठी ॲक्शन घेतली आहे आणि या ॲक्शनप्रमाणे पूर्व मनपा आयुक्त वसई विरारचे पूर्व मनपा आयुक्त अनिल कुमार पवार, पूर्व टाउन प्लॅनर वायस रेड्डी, पूर्व नगरसेवक सीताराम गुप्ता आणि अरुण गुप्ता या चौघांना अटक करण्यात आली आहे। या चौघांना ईडीने आज अटक केली आहे आणि उद्या त्यांना कोर्टात प्रोड्यूस करण्यात येणार आहे। अनाधिकृत बांधकाम जे वसई विरार या एरियामध्ये चालले होते त्यात ईडीने इन्व्हेस्टिगेशन एप्रिल महिन्यात सुरू केली आणि एप्रिल महिन्यात त्यांनी टाउन प्लॅनर वायस रेड्डी यांच्या हैदराबाद ठिकाणच्या घरी सर्च ऑपरेशन केला होता। त्या सर्च ऑपरेशनमध्ये सोन्याचे बिस्किट, सोन्याचे दागिने, हिरे आणि काही मुद्देमाल सर्चमध्ये सापडला होता ईडीच्या ऑफिसर्सला। या मुद्देमालची किंमत 32 कोटी अशी होती आणि ते ईडीने अटॅच केलं होतं, सीज केलं होतं। त्यानंतर ईडीने पुढची ॲक्शन घेतली तेव्हा पुढच्या ॲक्शनमध्ये असं समजून आला की ह्या पूर्ण प्रकरणात जो अनधिकृत बांधकाम वसई विरार या एरियांमध्ये चालू आहे तिकडे अनिल पवार यांचाही सहभाग आहे, जे मनपाचे आयुक्त होते त्यांचा सहभाग आहे आणि त्याशिवाय अन्य काही ऑफिसर्स पण इन्वॉल्व होते। त्यानंतर 30 जुलैला अनिल पवार यांच्या ऑफिशियल निवासस्थानी म्हणजे वसई इकडचा जो मनपा आयुक्तांचा ऑफिशियल निवासस्थान असतो तिकडे सर्च ऑपरेशन करण्यात आला आणि त्याशिवाय अनिल पवार यांचे काही नातेवाईक होते त्यांच्याकडेही सर्च ऑपरेशन करण्यात आली होती नाशिक आणि मुंबईमध्ये। त्यात एका नातेवाईकाकडे 1,33,00,000 रुपये कॅश रोख रक्कम अशी सापडली आणि त्या नातेवाईकांनी स्टेटमेंटमध्ये ईडीच्या ऑफिसर्सला असं सांगितलं की ही रोख रक्कम अनिल पवार यांची होती, त्यांनी ठेवायला दिली होती असं समजून आलं होतं। त्यानंतर अनिल पवार यांना स्टेटमेंटसाठी बोलावलं गेलं, त्यांना इन्व्हेस्टिगेशनसाठी ईडीच्या ऑफिसमध्ये बोलावलं गेलं, त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं गेलं आणि त्याशिवाय वायस रेड्डी यांचाही स्टेटमेंट घेतलं गेलं होतं, सीताराम गुप्ता यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं गेलं होतं, अरुण गुप्ता यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं गेलं होतं। हा मुद्दा खरं तरी सुरू झाला 2008-9 साली, जेव्हा एक भूखंड 20 एकरपेक्षा जास्त मोठा हा भूखंड होता जो सिवेज ट्रीटमेंट प्लांट आणि डम्पिंग ग्राउंड यासाठी वसई विरार महापालिकेने रिझर्व केली होती। हा भूखंड रिझर्व केला होता, पण ह्या जागेवर अनधिकृत रीतीने पद्धतीने बिल्डर्सला ही जागा विकली गेली, काही प्रायव्हेट बिल्डर्सला ही जागा विकली गेली आणि 41 टॉवर्स तिकडे उभारले गेले। त्या 41 टॉवर्समध्ये 2,500 कुटुंबांनी घरं घेतली होती। ह्या वर्षी फेब्रुवारी 2025मध्ये बॉम्बे हायकोर्टच्या ऑर्डरप्रमाणे ते सगळ्या बिल्डिंग डिमॉलिश करण्यात आले आणि 2,500 फॅमिलीज 2,500 कुटुंबांनी त्यांचा घर गमावला। ह्या पूर्ण प्रकरणमध्ये मीरा भाईंदर पोलिसांनी केस रजिस्टर केली होती आणि त्या केसप्रमाणे पुढची ॲक्शन ईडीने घेतली आणि ईडीने जी ॲक्शन घेतली त्यात ह्या सगळ्या ऑफिसर्सचा म्हणजे अनिल कुमार पवार, वायस रेड्डी, सीताराम गुप्ता यांचा रोल समोर आला। ईडीला इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेस हेही समजून आलं की प्रत्येक बिल्डिंगची परमिशन जी वसई विरार एरियात दिली जाते त्यात प्रत्येक स्क्वेअर फूटवर अनिल कुमार पवार हे 25 रुपये लाच घेत होते। प्रत्येक बिल्डिंगच्या परमिशनसाठी टाउन प्लॅनर वायस रेड्डी प्रति स्क्वेअर फूट 10 रुपये लाच घेत होते। हे सगळं इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर आल्यानंतर ईडीने अनिल कुमार पवार, वायस रेड्डी, सीताराम गुप्ता यांना कन्फ्रंट केला, यांची इंटरोगेशन केली आणि आज त्यांना अटक करण्यात आली आहे। त्यांना उद्या कोर्टात प्रोड्यूस केलं जाईल। ईडीच्या ऑफिसर्सला असाही संशय आहे की अन्य काही राजकीय लोक किंवा ऑफिसर्स जे वसई विरार महापालिकेत पोस्टेड होते किंवा तेव्हा अगोदर होते नंतर ट्रान्सफर झाले त्यांचाही रोल पुढे समोर येऊ शकतो। कॅमेरा पर्सन नितीन वर्णेसोबत दिवेश सिंग, मुंबई तक।